आज सकाळ सकाळच का नाही लवकरच दूध त्याने वाढून टाकलं. सगळ्यांनी फक्त दुधात संकलन झालेलं दिसतं. आज का नाही त्या दुधाच्या पाठीमागची पण मेहनत दाखवतो. तर जय शिवराय भाऊंनो, स्वागत आहे तुमचं टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा ब्लॉग का नाही थोडासा इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. मम्मी पप्पा का नाही लग्नाला गेली होती आणि तिकडूनच शंभूला पण घेऊन आली होती. म्हणून मी का नाही शंभूला त्यांच्या घरी सोडायला चाललेलो. शंभूला म्हणलं कॅमेऱ्याकडे बघून थोडासा हास जरा. नॅरेटिव्हला म्हणलं अरे बाबा आज तरी थांब, मी का नाही शंभू बाळाला घालवायला चाललोय. त्यावर नॅरेटिव्ह काय म्हणलं बघा तुम्ही. बरं असू दे, जा जा इथनं पुढे येतो बघ तुझ्या सोबत कुठे हे शंभूला म्हणलं मगाशी काय हसला नाही, आता तरी हस बाबा. मगाशी का नाही मम्मी सोबत ती शंभू खाली आला होता आणि मातीत खेळत असल्यामुळे बुट त्याने हिथच राहिली होती. तीच मम्मीला म्हणलं गाडी डिकीत बुट टाक आणि ती सोबत. शंभूला सोडून का नाही लगेच डायरेक्ट मेगा सुटच्या रानात आलो आणि इथनं पुढे तर खरा खेळ सुरू होतोय. गाडी वैरण म्हणलं इतका त्रास होतो ना बासत, कारण वाऱ्यामुळे गाडी घरापर्यंत सुद्धा जात नाही आणि असल्या त्रासात पण वैरण त्यांनी न्यावं लागते. पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आपली गाडी बघितलीच होती, तिला सीट पण नव्हतं व्यवस्थित. ह्या गुरांच्या वैरणमुळे सारखं सीट खराब होऊन जातंय. ते सीट पप्पानी मसवडला गेल्यावर नीट करून आणलेलं आणि त्याचा फायनल लुक काय असा होता. आणि माझा पण का नाही आज असा बसला होता. दुधाचे पैसे का नाही भरपूर होते, पण त्यासाठी का नाही मेहनत ती पण भरपूर करायला लागते. आणि जर कधी लॉस झाला तर तयारी पण ठेवायला लागते. तो झालेला लॉस भरून काढायची. ह्यात पैसा आहे अंधा, कारण ह्यो आहे दुधाचा धंदा. नंतरच्या का नाही तोडलेलं सगळं कवळं पटापटा बाहेर काढून घेतलं. जर हे व्यवसायात पडायचं असेल तर फक्त कष्टच करावं लागेल. आणि हो का फायनली अशी वैरण ती बांधून घेतली. असल्या वाऱ्यात आता इथनं 1 ते 1.5 किलोमीटरच्या आसपास वैरण घेऊन घरी जायचंय. एवढा जी त्रास होतोय ना बासच. पण असो, आता काम तर करायला लागणार. नंतरच्या का नाही आता वैरण ती सगळी घालून घेतो. मगाशी आणलेली वैरण राहिली बाजूला, कारण कट करायला का नाही लाईट पण राहिली नाही. नंतरच्या का नाही मुरगासाची बॅग ती फोडून घेतली, कारण अगोदर फोडलेली बॅग संपून गेली होती. काम त्यांनी का नाही भरपूर फास्ट चालू होतं, कारण का नाही गुरांच्या वैरणीचा टाइम पण होऊन गेला होता. मी वर होतो आणि नॅरेटो खाली असा बघत होता. नॅरेटोला म्हणला आता बाळा तू खालीच थांब. पाठीमागच्या वेळेस का नाही 1800 रुपये गुंठ्यानं वैरण घेऊन ही बोत भरलेला आणि त्यात का नाही 2-3 गुरांची वैरण खराब झाली होती. बुरशी त्यांनी पण भरपूर लागली होती. हे बुरशी लागण्याचं खरं कारण तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मी ऑफच ठेवलंय, तिथं सांगा. बाकी काय नाही, अशी वैरण तुम्ही घालू नका, कारण गुराला त्रास होण्याची जास्त शक्यता असते. हे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे, जल्लोष आहे आता उधाणलेला. आणि खरंच गाण्याप्रमाणेच गावाकडे जल्लोष आहे बरं का उधाणलेला, कारण प्रत्येक गोष्टीचा क्षणांचा आनंद घेता येतोय. फायनली अर्ध्याभर तासात का नाही सगळ्या गुरासनी वैरण ती घालून झाली. हात्यानी पण भरपूर खराब झालेलं. पहिलं लय बेकार वाटायचं हात्यानी खराब झालं का, पण आता काय सुद्धा वाटत नाही, कारण कामाची ती सवय होऊन गेली. थोड्याच वेळात का नाही पेंट त्यांनी पण टाकून घेतली. पेंट त्यांनी सगळी खाऊन झालं की डायरेक्ट जायचं धारा काढायला. मी का नाही सगळ्या गुरांच्या धारा काढून घेतो, तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा की, आणि त्यासोबतच घंटीच्या बटनावर पण दाबा. चालतंय मग, तोपर्यंत बाय बाय.